नमस्कार, इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे कांदा आणि मिरचीचे पराठे, जे चवीला भन्नाट लागतात. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. कांदा आणि मिरचीचे पराठे बनवण्यासाठी आपल्याला छान असं पीठ मळून घ्यायचे. गव्हाचं पीठ घेतलंय मी, अर्धा किलोच्या आसपास पीठ आहे हे. ते पीठ छान चाळून घेतले. याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आपल्याला छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकत मी छान पीठ मळून घेते. जेव्हा तुम्हाला चटपटीत काहीतरी खावं असं वाटते ना, त्यावेळेला तुम्ही हे कांद्याचे पराठे बनवू शकता. हे बनवायला पण सोपे आहेत आणि जास्त तयारी पण करण्याची गरज नाही आणि झटपट होतात. हे बघा, पीठ मी छान असं मळून घेतले. मऊ पीठ तयार आहे. पीठ आपण साईडला ठेवून घेऊया आणि पराठ्याची स्टफिंग तयार करून घेऊया. स्टफिंग बनवण्यासाठी 6 कांदे घेतलेत मी मीडियम साईजचे असे. याच्यावरची साल काढून याला स्वच्छ धुवून आता याला असं लांब कट करून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही बारीक पण कट करू शकता, पण मला लांब आवडतात म्हणून मी लांबके असे कट करून घेतलेत. आता यामध्ये बारीक कट करून कढीपत्ता टाकलाय मी. कढीपत्त्याने खूप छान टेस्ट लागते पराठ्याची. 2 ते 3 चमच लाल तिखट. तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता, पण हे पराठे तिखट खूप छान लागतात. 1 चमच हळद. असा हातावरती क्रश करून टाकलाय मी. 1 चमच धने पावडर, 1 चमच जिरा पावडर, 1 चमच गरम मसाला आणि थोडीशी तीळ घेतली मी 1 चमच, ती पण टाकली यामध्ये. आता हे सर्व मसाला छान मिक्स करून घ्यायचे. कांद्यांना चोळून घ्यायचे. लक्षात ठेवा, मीठ आपल्याला लगेचच टाकायचं नाही. मिठाने पाणी सुटतं कांद्याला. आता याला छान चोळून मसाला लावून घ्यायचा आणि जेव्हा आपण पराठे बनवणार आहे ना, तेव्हा लगेचच मीठ टाकून घ्यायचे. आता यामध्ये मीठ टाकले. मी लगेच पराठे बनवणार आहे, त्यामुळे लगेच मीठ टाकले. चवीनुसार मीठ आणि याला छान मिक्स करून घेतले. स्टफिंग आपली तयार आहे. थोडंसं हाताला तेल लावून मी पिठाचा गोळा काढून घेते. एक पिठाचा गोळा काढलाय छोटासा. त्याला असं गोल गोल करत पिठामध्ये डिप करून आपल्याला छान एक छोटीशी अशी वाटी करून घ्यायचे. छोटीशी अशी पारी करून घ्यायचे. त्यामध्ये स्टफिंग बसण्यासाठी गोल गोल करत याला छान असं दाबत मी मस्त हे स्टफिंग भरून घेतलं यामध्ये. आता याचं छान तोंड बंद करून घेऊया. बघा, असं तोंड बंद केलंय मी. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बनवा. तुमचा पराठा अजिबात फुटणार नाही. यावरती थोडंसं पीठ टाकून या गोळ्याला असं हातावरती तळहातावरती गोल गोल फिरवायचं, म्हणजे स्टफिंग सगळीकडे जाते. असे गोल गोल फिरवण्याने याचे काट अजिबात निघत नाहीत. आता पोळीपाटवरती थोडंसं कोरडं पीठ टाकून आता याला छान लाटून घ्यायचं आहे आपल्याला. हाताने फिरवत मी छान लाटून घेतलंय. बघा, छान असा पराठा तयार झालाय आपला. बघा किती मस्त दिसतोय. गॅसवरती इकडं तवा ठेवला होता मी. तवा गरम झालाय. तव्यावरती थोडंसं तेल टाकून घेऊया आणि आता हे पराठा टाकून घेऊया. एक बाजूनी पराठा भाजल्यानंतर यावरती थोडंसं तेल सोडून आपल्याला पराठा उलटण्याने पलटून घ्यायचा आहे आणि आलटत पलटत वरतून थोडंसं तेल टाकून आपल्याला छान पराठा भाजून घ्यायचा आहे. खरपूस असा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. बघा, मस्त असा पराठा मी भाजून घेतलाय. बघा, मस्तच पराठा आपला तयार आहे. किती छान दिसतोय बघा दिसायला पण आणि चवीला पण खूपच भन्नाट आहे. बघा किती मस्त दिसतोय. दह्यासोबत हा पराठा खूपच छान लागतो आणि नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.